काही वेळेला त्यांच्या गाड्या पण मारतो तो. गाड्या पण मारून बसले आणि जे नाकारतात ते तरी पहिल्याला नाकारतात. तरी नाकारतात. गेल्या वर्षी शंभूने ज्यांच्या गाड्या अंतरात मारल्या ते सुद्धा नाकारतात. पण आता त्यांना दाखवून देऊ शंभू काही ते. महत्व म्हणजे आजचा गुलाला खूप महत्व होता, कारण की एवढ्या मोठ्या मैदानात 2 शर्ती जिंकणं म्हणजे खाऊ नये. शंभूने दोन्ही शर्ती अंतरात मारल्या. स्पीड तर खूप आहे त्याला, पण कुठेतरी पैऱ्यांची कमतरता होते त्याला. रॉकेट दोन्ही खांदी पब्लिकने, आम्ही उजवी डावी दोन्ही खांदी खेळतो गाडी. गेल्या वर्षी पण तशीच गाड्या केल्या, या वर्षी टॉप मध्येच खेळलो आम्ही. नाही त्या गाड्या पडणाऱ्या नव्हत्या, त्या पण गाड्या काढल्या. आणि रॉकेट तर तो स्पीड लावतो, तो स्पीड लास्ट परत शेवटपर्यंत मित्रांनो आपण समोर बघतो दावडीवाल्यांचा शंभू आताच गुलाल घेऊन आलाय. दादांकडून माहिती जाऊन घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा ना. माझं नाव रोहित म्हात्रे. दादा इतडच्या मैदानामध्ये दावडीच्या शंभूचा एक गुलाल झाला, जरा माहिती द्या ना, कशी काय शर्यत जमली होती? दावडीच्या शंभूच्या 2 गुलाल झाले. पहिली गाडी सावध भिवंडी यांच्याशी झाली आणि दुसरी गाडी नाशिककरांची होती. मला ते आले विचारायला. पहिली शर्यत झाली अर्ध्या गोंड्यावर, दुसरी झाली 20,000वर आणि दोन्ही शर्यतीत गुलाल झाला. पहिऱ्यामध्ये कोण होता? पहिऱ्यामध्ये आपला सोनारपाड्याचा रॉकेट होता, परिवहनची शेट म्हात्रे यांचा. दादा आपण सध्या बघतो मुंबईमध्ये जर आता चर्चेमध्ये असणार डावरीचा शंभू खूप चांगला असा पळतो, काय बोला शंभूबद्दल? स्पीड तर खूप आहे त्याला, पण कुठेतरी पैऱ्यांची कमतरता होते त्याला. आपण बघतो ना सध्या आतनं 100 फुटावरती एकदम सरका वाढतो, काय सांगाल या शंभूबद्दल? त्याची ती खासियत आहे, आजपर्यंत कोणत्याच बैलाला कमी नाही पडला. तरीसुद्धा पैऱ्याला अडचणी येतात असं का? पैऱ्याला अडचणी येतात, पण आम्ही चांगले चांगले पैरे करायचा प्रयत्न करू. आणि आमची A1 जोडी आहे रॉकेट आणि शंभू, ही लवकर आम्ही फोडू नये. दादा तुमच्या जोडीला नेहमी मित्रपरिवार असतात, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला ना. मित्रपरिवार म्हणजे सर्व पोरांचा शंभूवर जीव आहे, प्रेम आहे. म्हणून आज शंभू आम्हाला गुलाल देत असतो नेहमी. मित्रांची साथ आहे म्हणून. आजच्या गुलाला किती महत्त्व येतं? महत्त्व म्हणजे आजचा गुलाला खूप महत्त्व होता, कारण की एवढ्या मोठ्या मैदानात 2 शर्ती जिंकणं म्हणजे खाऊ नये. शंभूने दोन्ही शर्ती अंतरात मारल्या. आता बघतो ना स्वतःवरती लई स्पीड लावतो शंभू, त्याबद्दल काय सांगाल? स्वतःवरती आली त्यावर मेहनत आहे, सर्व पोरांची मेहनत आहे तीच त्याच्यावर. आणि आपला देवा त्याचा आशीर्वाद आहे. दादा गाडीवर ड्रायव्हर कोण होता आपल्या आज? गाडीवर ड्रायव्हर गणपत ड्रायव्हरच असतो आपला नेहमी. काय बोलले गणपत ड्रायव्हर? गणपत ड्रायव्हर स्वतःहून बोलतो की मी चाकवतो याला, माझ्या हातावर जास्त बोलतो. नंतर मग आता चर्चेमध्ये नंदी का नाही करत, कारण की आपला देखील नंदी चर्चेमध्ये आहे, चांगला बोलतो. काही नाकारतात पैऱ्यासाठी कॉल केला तर, तरी आम्ही बघू आता चांगला प्रयत्न करू. दादा जेव्हा नाकारतात ना, जेव्हा आपला बैल नाकारून गुलाल मैदानामध्ये घेऊन देतो, तेव्हा कसं वाटतं? खूप आनंद वाटतो. काही वेळेला त्यांच्या गाड्या पण मारतो तो. गाड्या पण मारून बसले आणि जे नाकारतात ते तरी पहिल्याला नाकारतात. गेल्या वर्षी शंभूने ज्यांच्या गाड्या अंतरात मारल्या ते सुद्धा नाकारतात. पण आता त्यांना दाखवून देऊ शंभू काही ते. शंभू सध्या खूप चांगला बोलतो, याला चांगले चांगले पैरे केले ना नक्कीच 1 नंबरमध्ये पण पळेल. नक्कीच आता चांगले पैरे करण्याचा प्रयत्न करू आम्ही. दादा नियोजन कोण करतो शंभूचा? नियोजन हा सगळी पोरच करतात. सर्व एकमेकांना ठरवतात कोणता पैरा करायचा, कुठे मैदान न्यायचा. पोरांशिवाय नियोजन नाही, सर्व पोरं असतील तर नियोजन होतं. दादा गाडी कोणाच्या नावाने पळते? गाडी आपला कुमार रियांश खाने दावडी यांच्या नावाने पळते. नमस्कार दादा. नमस्कार. दादा आजच्या मैदानामध्ये इतड्याच्या 2 गुलाचे मानकरी झाले, जरा माहिती द्या ना, कसं काय वाटतं? 2 गुलाल तर चांगलेच झाले. शंभू आणि रॉकेटची गाडी पडली आणि सुंदर असा मैदान नियोजन चांगलं आहे तरेवाल्यांच्या जगनभाईचा, आणि गाडी व्यवस्थित चांगल्या गुलालात झाली. दादा सध्या मुंबईमध्ये A1 जोडी पण पळते, अजून पण इथं गुलाल पडला नाही, रॉकेट आणि शंभू, काय बोला? गाडी तर चांगलीच पळते. आणि शंभूच्या बद्दल तर तो पण बैल चांगल्यापैकी 1 नंबरमध्ये गेल्या वर्षी पण पडलेला आहे. 2 वर्ष पहिले आमचा बैल तर नौका आहे, पण त्याला चांगल्यापैकी साथ देते. दादा ही जोडी कधी बघून कसं वाटतं? जोडी तर चांगली बघली, आम्हाला गुलाल देते म्हणजे चांगलीच गाडी पळते आमची. दादा या मित्रांबद्दल काय बोलाल तुम्ही? मित्र आता माझा आकाश शेठ मस्के सिन्नर मध्ये घोडा मालक, म्हणजे टॉपचा 1 नंबर गाडा मालक आलाय मैदानावर खास बैलांसाठी. आणि माझा भाऊ म्हणजे योगेश शेठ सिन्नर, हे मेन बैलाचा मेन सगळा करतात. आता योगेश शेठ आहे, मामा आहे, भारत आहे, जाडे आहे, आणि माझे भाऊजी आहेत, पवन शेठ आहे, देवा आहे. सर्व बैलांचे म्हणजे जास्त करून आम्हाला बैल कमी तरी झाली तरी योगेश शेठ आहे, मस्के शेठ आहे. मस्के शेठनी तर आम्हाला तिघतल्या वर्षी एक त्यांनी शब्द दिलता का शेठ तुमच्या घरी बैल आणून सोडतो 1 नंबरचा बैल, पण तो योग आला नाही. आम्हाला बैल लागला तसा नाही. आमच्याजवळ बैल कमजोर होती, त्याच्या बैला एवढा स्पीडचा बैल नव्हता. पण शेठचे पण आभार मानतो का एका शब्दावर पण 2-3 कॉल केले का शेठ बैल मी घरी पाठवून देतो. मी सांगितलं नको, एवढा भारी बैल नको आहे आम्हाला.
दादा पब्लिकनं पळतो रॉकेट, काय बोला? रॉकेट दोन्ही खांदी पब्लिकने, आम्ही उजवी डावी दोन्ही खांदी खेळतो गाडी. दादा दोन्ही कांदे खेळतो ना तेव्हा जास्त आनंद असतो, काय बोला त्या आनंद तर आम्हाला आहेच, कारण की आमचा बैलावर एवढा विश्वास आहे का पूर्ण विश्वास आहे. आणि 100 एखादी गाडी माझी मुश्किलमध्ये पडते, कारण की 100% माझी गाडी गुलालातच आहे. हां का दादा, म्हणजे एवढा नंदीवरती विश्वास आहे तुमचा, आणि नंदी तो पण विश्वास साध्य करून दाखवतो. हो, नंदी साजरे करतो, पोरांचा आशीर्वाद आहे, माझा भाऊ आहे प्रतीक, पोरगा आहे, खूप मेहनत घेते, देवा आहे घरी. आधी मध्ये नसला तर योगेश शेठ 50 जणांना फोन करेल, बैल का काय कंडिशन आहे, काय आहे. मामा आहे, बैल कमी पडला तर उलटा सांगतो घरी आणून सोडा, मी बघतो काय झालंय बैलाला. कारण की बैल एक माझा एकट्याचाच नाही, यांचा सर्वांचा बैल आहे. आणि बैल एवढा बैलावर जीव आहे यांचा का एक दिवशी माझा फोन नाही लागला तरी योगेश शेठ सर्वांना विचारेल, देवा पण विचारेल, प्रतीकला काय झाला, सत्याला विचारेल. हे सर्व म्हणजे एकत्र येण्याचं कारण बैल त्याच्या बैल पळते, एवढ्यांचा आशीर्वाद आहे, बघून तो बैल नंदी पळते. दादा दोन्ही खांदी पब्लिकनी पळतो रॉकेट, मुंबईमध्ये चर्चा आहे रॉकेटची पण. दोन्ही खांदी आम्ही पब्लिकनी बैल म्हणजे पहिला आम्ही गेल्या वर्षी पण तशीच गाड्या केल्या, या वर्षी टॉप मध्येच खेळलो आम्ही. नाही त्या गाड्या पडणाऱ्या नव्हत्या, त्या पण गाड्या काढल्या. आणि रॉकेट तर तो स्पीड लावतो, तो स्पीड लास्ट परत शेवट परत स्पीड ठेवतो. आता रॉकेट करणं काय अपेक्षा आता? रॉकेट करणं भरपूर अपेक्षा आहे तुम्हाला, कारण की त्यांनी एवढा आम्हाला गुलालात ठेवलाय का मित्रमंडळी खूप खुश आहे बैलावर. आम्ही जसं नाव त्याचं रॉकेट आहे ना, तर रॉकेटच हरकत निघतो पब्लिकनं, पब्लिक चिडत निघतो. रॉकेट आता मामाकडनं विकत घेतलेला होता मी. मामाच्या इकडून बोला बैलाचं नाव कशामुळे ठेवलं होतं? मामा कशामुळे नाव दिलं रॉकेट? बोला. माझा एक पहिला पैलू होता ना, तो जास्त तुफान पळतो, त्याच्यामुळे त्याचं नाव रॉकेट पडलं. दादा इतकं दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.